नमस्कार मंडळी. गोडवा हा फक्त साखरेत नसतो, तर तो बनवणाऱ्याच्या प्रेमात आणि त्या पारंपरिक पद्धतीत असतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी अशीच 10 ते 15 मिनिटात होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी मलाईदार तांदळाची खीर. ही खीर बनवण्यासाठी अगदी मोजके पण पौष्टिक साहित्य घेतले आहे. चला तर मग साहित्य पाहून घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठीचे साहित्य पाहूया. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे, 1 वाटी साखर अंदाजे 300 ग्राम, अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत. तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यानंतर ड्रायफ्रुट्समध्ये 8-10 काजू, 10 ते 12 बदाम, 8-10 पिस्ते या ड्रायफ्रुट्सची जाडसर पूड करून घ्यायची आहे. नंतर मूठभर मनुके घेतले आहेत, 10 ते 12 वेलची आणि छोटा जायफळचा तुकडा. तांदूळ भाजण्यासाठी तेल घेतलेलं आहे 2 मोठे चमचे आणि गार्निशिंगसाठी म्हणजे शेवटी सजावटसाठी उभे काप करून घ्यायचे. आता सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करूयात. त्यात अर्धी वाटी तांदूळ घालून ते छान परतून घ्यायचे. तांदूळ भाजल्यामुळे ते चुरमुऱ्यासारखे हलके होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे खीर शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तांदूळ छान सोनेरी रंगावरती परतून झाले की ते आपण मिक्सरमध्ये दाणेदार असे वाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे तांदूळ छान चुरमुऱ्यासारखे फुलायला लागले आहेत, म्हणजेच ते आतून हलके आणि सॉफ्ट व्हायला लागलेले आहेत. तर इथे छान असा सोनेरी रंग आपल्या तांदळाला आलेला आहे. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असे जाडसर वाटून घेऊयात. मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेण्या अगोदर ते थोडेसे थंड करून घ्या, म्हणजे गरम वाफेमुळे भांड्याचे टोपण एकदम उडणार नाही. तर आता आपण तांदूळ थंड करून घेतलेले आहेत. आता आपण ते जाडसर असे वाटून घेऊयात. भाजलेल्या तांदळाची अशी दाणेदार पावडर केल्यामुळे खीर छान मलाईदार होते. आता त्याच कढईत आपण 1 चमचा तेल घालूयात. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची. त्यानंतर मनुके घालायचे आणि ड्रायफ्रुट्सची जी आपण जाडसर पूड करून घेतलेली आहे ती घालायची. हे सगळं साहित्य छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं. मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे, फ्लेम हाय ठेवायची नाही. आणि छान असं सोनेरी रंगावरती परतून झालं की त्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं आहे ते दूध घालायचं. आपण ज्या भांड्याने दूध मोजून घेत आहे त्याच भांड्याने आपल्याला दीड भांडे पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये दूध कमी आणि पाणी जास्त असे का? तर पाण्यामुळे खिरीला छान कन्सिस्टन्सी येते आणि मसाल्यांची चवही छान उतरते. दुधामुळे फक्त दूधच असल्यासारखे वाटते, त्याच्यामुळे मी दूध कमी आणि पाणी जास्त असे वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध जास्त आणि पाणी कमी घालू शकता. तर इथे आता आपण तयार केलेली तांदळाची पावडर घालूयात आणि साखर घालूयात. पावडर आणि साखर घालून आपल्याला ही खीर 10 मिनिटे मध्यम आचेवरती शिजवून घ्यायची आहे आणि उरलेली 5 मिनिटे नंतर लो फ्लेमवरती म्हणजेच कमी आचेवरती खीर शिजवून घ्यायची आहे. असे करून आपल्याला टोटल 15 मिनिटे आपली खीर शिजवून घ्यायची आहे. असं केल्याने तांदूळ दुधात पूर्णपणे एकजीव होतो आणि खीर छान घट्टसर तयार होते. जर तुम्हाला ही रेसिपी आणि माझी छोटीशी धडपड आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आता यूट्यूबवरती नवीन हाईप बटन आले आहे. जर तुम्हाला माझ्या कामाला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. तुमच्या प्रेमामुळे आईची शिदोरी इथपर्यंत पोहोचली आहे, त्यासाठी मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपली खीर तयार होत आली आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर रंग आणि दाणेदार असा पोत आला आहे आपल्या खिरीला. तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही. मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवत आहे त्या मी अनेकदा घरी बनवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून
रेसिपी ट्राय करू शकता. पहिल्याच प्रयत्नात तुमची रेसिपी परफेक्ट होईल. आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे आहे ते तुम्ही मला नक्की सुचवू शकता आणि कमेंट करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.